नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण मेनिंगोमायकोसिस या दुर्मिळ आजाराविषयी चर्चा करणार आहोत. मेनिंगोमायकोसिस हे नाव जितकं अवघड आहे तितकाच मोठा आणि गंभीर आजारही आहे. अनेकांना या आजाराविषयी काहीच कल्पना देखील नाहीये. त्यामुळे हितगुजच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण या आजाराविषयी जनजागृती करणार आहोत. मेनिंगोमायकोसिस या आजाराविषयी डॉक्टर शिरीष यंदे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं हितगुजमध्ये. नमस्कार. डॉक्टर शिरीष यंदे हे 1986 पासून पुण्यात सल्लागार यूरोलॉजिस्ट म्हणून आणि रुबी हॉल क्लिनिकमध्ये 2006 पासून शैक्षणिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यातील जास्तीत जास्त काळ पुरुष आणि स्त्रियांमधील लोअर युरिनरी ट्रॅक्ट डिसऑर्डरच्या सखोल अभ्यासासाठी समर्पित केलेला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर यूरोडायनॅमिक्सच्या विज्ञानात ते तज्ज्ञ आहेत. त्यांना सध्या न्यूरोलॉजी आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स या क्षेत्रामध्ये रुची आहे आणि आपल्या देशात दुर्मिळ असलेल्या या क्षेत्रासाठी एक विशेष अशी सेवा देखील ते स्थापन करण्याची प्रक्रिया करतायत. आजवर त्यांनी जिवंत आणि मृत दाते या सर्वांच्या मिळून जवळपास हजारो किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. पुढच्या करिअरसाठी ते सध्या रोबोटिक सर्जरीचे तंत्र शिकतायत. चला तर मग डॉक्टरांकडून मेनिंगोमायकोसिस हा आजार नेमका काय आहे जाणून घेऊयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे आणि खूप दुर्मिळ आजार आहे. हे नाव देखील खूप कठीण आहे घ्यायला. त्यामुळे आजाराचे किती परिणाम असणार आहेत हे देखील आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मेनिंगोमायकोसिस म्हणजे नेमकं काय आहे आणि स्पायना बिफिडाचे जे इतर प्रकार आहेत त्यांपेक्षा हा जो प्रकार आहे मेनिंगोमायकोसिस हा वेगळं कसं आहे? हा आजार दुर्मिळ असला तरी खूपच सिरियस आजार असतो, म्हणून ते जाणून घेणं आवश्यक आहे. तर आपल्या जन्मतः पाठीच्या मणक्यांची वाढ जर अपूर्ण झाली बालकाची आणि त्यामुळे जी मणक्याच्या माळीमध्ये एखादी गॅप तयार होते, त्याला आपण स्पायना बिफिडा म्हणतो. पण मेनिंगोमायकोसिस म्हणजे काय? तर अशाच गॅप मधून जर काही फुगा बाहेर पडतो आणि त्यातनं नर्व्स म्हणजे मज्जारज्जूचे काही काही घटक म्हणजे फायबर्स त्यातनं बाहेर येऊन त्यांच्यावर ताण निर्माण होतो. त्यामुळे मग कमरेपासून खालच्या भागामध्ये सगळ्या ऑर्गन्स मध्ये त्याचा परिणाम होतो. हे बरं. पाठीवरचं मूळ फुगा घेऊन आलेली जी मुलं असतात त्यांना आपण त्या रोगाला आपण मेनिंगोमायकोसिस म्हणतो आणि स्पायना बिफिडाचा हा एक प्रकार आहे. पण डॉक्टर, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा की स्पायना बिफिडा आहे ते नेमकं काय असतं? स्पायना बिफिडा म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की जन्मतः जी मणक्याच्या माळेची वाढ व्हायला पाहिजे, ती वाढ डिफेक्टिव्ह झाली, त्यात काही गॅप निर्माण झाला, तर जी बाळ जन्मतात त्याला म्हणतो की त्यांना स्पायना बिफिडा आहे. तर मेनिंगोमायकोसिस हा त्यातलाच एक प्रकार आहे जो जास्त घातक असतो आणि त्याच्यामुळे नर्व्ह डॅमेज होऊ शकतो आणि म्हणून ते जास्त सिरियस असतं. बरं डॉक्टर, जोवर हा आजार कशामुळे होतोय तोवर कळत नाही, तोवर यावर नियंत्रण आणणं देखील कठीण आहे. तर मेनिंगोमायकोसिस कशामुळे होतो? तर बेसिकली हा जो पाठीच्या मणक्याचा आजार आहे, हा गर्भवती स्त्रीच्या पोटामध्ये बाळ असतानाच तो व्हायला लागतो आणि त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे खूप गर्भवती स्त्रीचं कुपोषण. म्हणजे पर्टिक्युलरली व्हिटॅमिन डेफिशियन्सीज आपण ज्याला म्हणतो, मुख्यतः फोलिक ऍसिड हे एक व्हिटॅमिन आहे. जे जर कमी असेल तर त्यामुळे गर्भाची वाढ होताना काही डिफेक्ट्स निर्माण होतात आणि मेनिंगोमायकोसिस किंवा स्पायना बिफिडा हा डिफेक्ट घेऊन ते बाळ जन्माला येतं. त्याखेरीज आणखी काही आजार आहेत की काही तापाचे आजार गर्भवती स्त्रियांना होऊ शकतात, कधी अनुवंशिक आजार होऊ शकतात आणि कधी कधी डायबिटीस आणि लठ्ठपणा यामुळे सुद्धा मेनिंगोमायकोसिस हा आजार गर्भामध्ये उपजू शकतो. बरं, तुम्ही जसं सांगितलं की हा आजार खूप दुर्मिळ आणि खूप गंभीर आहे, तर याचं गांभीर्य किती आहे आणि भारतात याचं प्रमाण किती आहे? कारण आपल्या देशात याचं प्रमाण जास्त आढळून आल्याचं दिसून आलंय, तर त्याचं काय कारण आहे? ते गांभीर्य हे नक्की आहेच. याचं मुख्य कारण म्हणजे नर्व्स ज्या होतात पाठीच्या, त्या नर्व्स त्या फुग्यामध्ये येऊन त्या ताणल्या जातात आणि नर्व्ह काम करत नसल्यामुळे कमरेखालच्या भागाच्या अनेक ऑर्गन्सना पूर्णतः नर्व्ह सप्लाय मिळत नाही आणि मग ते निकामी होतात. पण त्याचं मुख्य
इन्सिडन्स बघायचं म्हटलं तर युरोप आणि अमेरिकेने जे फिगर्स आतापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे त्यामध्ये 1,000 बालकांचा जर जन्म लक्षात घेतला तर हजारास एक हे प्रमाण अमेरिकेमध्ये आहे. आपल्या देशामध्ये आपण पाहिलेल्या फिगर्सनुसार हे प्रमाण 1,004 हे आहे. ते इतकं जास्त का आहे? तर बहुतेक ह्याचं मुख्य कारण हे गर्भवती स्त्रियांचं कुपोषण हे आहे. कारण ज्यामध्ये गर्भवती स्त्रियांना व्हिटॅमिन डेफिशियन्सीज तयार होतात आणि मग त्या बालकांच्या वाढीचे डिफेक्ट करण्यामध्ये कारणीभूत ठरतात. हे जास्त महत्वाचं कारण आपल्या देशामध्ये आहे. बरं. पण डॉक्टर कुठल्या विशिष्ट वर्गाला याचा जास्त धोका आहे? म्हणजे लहान मुलांना होतो हे कळून आले, पण कोणत्या लहान मुलांना होतो? कोणत्या वयोगटातील लहान मुलांना याचा जास्त धोका आहे? नाही, हा जो विकार आहे हा जन्मतःच असलेला विकार आहे. त्यामुळे बाळं जी जन्मतात तेव्हा त्यांच्या गर्भात असतानाच त्यांच्या वाढीवर परिणाम झालेला असतो. म्हणून जन्मताच ते स्पायना बिफिडा किंवा मेनिंगोमायलोसिस घेऊन येतात. त्यामुळे हा विकार जो आहे हा जन्मतः असणाराच विकार आहे आणि हा जास्त करून आपल्या देशामध्ये अ, अ, कमी इन्कम असणारे लो इन्कम ग्रुप लोकांमध्ये अधिक आहे. याचं कारण अ, गर्भा ग गर्भवती स्त्रियांमधलं कुपोषणाचं प्रमाण, व्हिटॅमिन डेफिशियन्सीचं प्रमाण हे ह्या वर्गामध्ये जास्त आहे. बरं. डॉक्टर, जर मेनिंगोमायलोसिसचं निदान हे आई गर्भधारणेच्या अवस्थेत असताना केलं तर त्यावर वेळीच उपचार करता येऊ शकतं. तर गर्भधारणेदरम्यान मेनिंगोमायलोसिसचं निदान कसं केलं जातं? आता निदान असं केलं जातं, की प्रत्येक गर्भवती स्त्रीचं रेग्युलर अल्ट्रासाउंड स्कॅनिंग केलं जातं आणि आता हे स्कॅनिंग प्रत्येक स्त्रीला हे मिळेलच असं नाही. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपल्याला माहित नाही हे अवेलेबल आहे का नाही. उदाहरणार्थ गर्भधारणेच्या 16व्या आठवड्यामध्ये जे एक स्कॅन करतात, त्या स्कॅनला विशेष महत्व आहे. त्याला एन-टी स्कॅन म्हणतात आणि या स्कॅनमध्ये बाळाच्या मणक्याच्या वाढीमध्ये काही डिफेक्ट उत्पन्न झाला असेल, तर तो स्पष्टपणे कळू शकतो आणि मेनिंगोमायोसिसचं पहिलं निदान हे 16व्या आठवड्यामध्ये गर्भाच्या हे होऊ शकतं. बरं. त्याशिवाय आणखी काही गोष्टी आहेत. आपण एम्निओसेंटेसिस म्हणतो म्हणजे गर्भजलाची परीक्षा. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक प्रोटीन्स असतात, ती सापडली किंवा आईच्या रक्ताच्या तपासणीमध्ये सापडतात. या सगळ्या गोष्टींमध्ये याचं निदान होऊ शकतं. परंतु ट्रीटमेंटचा तुम्ही जर विचाराल, तर जरी निदान झालं, तरी त्याची ट्रीटमेंट मूळ गर्भात असताना जनरली होऊ शकत नाही. त्याचे एक्सपेरिमेंट झालेत जगभर. परंतु आजकालचं मत असंच आहे लोकांचं, की मूल पूर्ण वाढ होऊन जन्मू द्यावं आणि त्यानंतरच त्यांची ट्रीटमेंट चालू करावी. बरोबर. डॉक्टर, मेनिंगोमायलोसिसला प्रतिबंध केलं जाऊ शकतं का? आणि जर तसं असेल तर गरोदर मातांमधील याचा धोका आपण कसा कमी करू शकतो? त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक भाग म्हणजे प्रिव्हेंट कसं करता येईल. तर हो. गर्भवती स्त्रियांमध्ये कुठल्याही तऱ्हेचं कुपोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आणि असं म्हटलं जातं, की ज्या वेळेला त्यांना स्त्रियांचं जेव्हा ते प्लॅनिंग करतात, की आता मूल होऊ द्यावं, तेव्हापासूनच फोलिक ॲसिडचे सप्लिमेंट चालू करावेत. हा एक विचार आहे. त्याच्यानंतर डायबिटीस, गर्भवती स्त्रियांचा डायबिटीस हे अव्हॉइड करणं, शुगर कंट्रोल करणं, स्थूलपणा कंट्रोल करणं, या गोष्टीमुळे सुद्धा हा रोग आपल्याला करता येतो. दुसरा एक भाग असा आहे, की जर मेनिंगोमायोसिस हे अतिशय सिव्हिअर फॉर्ममध्ये असेल आणि जर अगोदर त्याचं निदान झालं असेल, तर आपल्याला गर्भपात म्हणजे एम-टी-पी करण्याची देखील मुभा आहे. फक्त आपल्या बरं. देशातल्या कायद्यांमुळे ते 20 आठवड्याच्या आतच त्याचा निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर मग त्यानंतर आपल्याला कोर्टाची परमिशन घेतल्याशिवाय गर्भपात करता येत नाही. बरं, बरं. खूप गंभीर आजार आहे, तुमच्या बोलण्यातूनच कळतंय डॉक्टर. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आता आपल्या प्रेक्षकांना देखील पडला असेल, की मेनिंगोमायलोसिससाठी उपचार पर्याय आहेत का आणि ते कोणते आहेत? अ, ते कशावर अवलंबून आहे, की मेनिंगोमायोसिसचं मूल जे जन्मतं, तेव्हा काय-काय गोष्टी घेऊन जन्मतं. काही मुलांना कमरेच्या खालच्या भागात लुळेपणा असतो. म्हणजे संपूर्णपणे पाय लुळे पडलेले असतात. त्यांच्या अ, अ, पायाच्या भागामध्ये संवेदना नसते. म्हणजे कंप्लीट सेन्सेशन्स गेलेलं असतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ब्लॅडरचं म्हणजे लघवीच्या पिशवीचं आणि संडाशी जागेचं नियंत्रण नसणं. या बरं. दोन्ही गोष्टी गंभीर आहेत. संडाशी जागेचं नियंत्रण
हे नसणं, हे आपल्याला औषधाने क्लिअर करता येतं. ब्लॅडरचं नियंत्रण म्हणजे युरिनरी ब्लॅडरचं नियंत्रण नसणं, ह्याचे पण 2 भाग आहेत. एक म्हणजे लघवीचा कंट्रोल नसतो आणि हं, दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा किडनीवर कालांतराने परिणाम होऊ शकतो हं. आणि हा जास्त गंभीर आहे आणि त्याच्याकरता ही ट्रीटमेंट अगोदर आणि लवकर चालू करणं आवश्यक असतं. खरं आहे आणि डॉक्टर या आजाराचे परिणाम देखील खूप वाईट आहेत. तुम्ही जे आता सांगितलात ते परिणाम ऐकूनच अनेकांना भीती देखील वाटली असेल. तर डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचं की मेनिंगोमायलिसिसचा आजार झाल्याच्या नंतर मुलाच्या वाढीवर, शिकण्यावर किंवा गतिशीलतेवर म्हणजे एकंदरीत त्याच्या जीवनावर काय परिणाम होतो? जीवनावर खूपच परिणाम होऊ शकतो. हं, जसं मी म्हटलं, की जे मुले जन्मतं त्यावेळेला कळतं आपल्याला, की मुलाचे पाय हलतायत की नाही, हं. त्याला संवेदना आहे की नाही. तर याच्यामुळे त्याच्या पुढच्या जीवनाचा परिणाम होऊ शकतो आणि मग लवकरच बाकीच्या मुलाचे लघवीचं नियंत्रण, संडासचं नियंत्रण आणि काही प प पायामध्ये व्यंग असणं, हे आपल्याला त्यावेळेलाच कळू शकतं आणि त्याप्रमाणे त्याची जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, त्याचे जे काही वैद्यकीय तपासणी आहेत, ह्या लवकरच सुरू करायला लागतात. हं, हं. माझ्या दृष्टीने आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे, की पहिलं जे ऑपरेशन होतं म्हणजे मेनिंगोमायोसिस बंद करण्याचं, हे साधारणपणे मूल जन्मल्याच्या 48 तासामध्ये होतं. त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण हं. त्यानंतर या सगळ्या तपासण्या आणि वैद्यकीय चाचण्या लगेच सुरू कराव्या लागतात. म्हणजे मग आपल्याला भविष्याचा अंदाज येतो. बरं. डॉक्टर मेनिंगोमायलोसिस असलेल्या लोकांना कुठल्या दीर्घकालीन आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो का? हो, म्हणजे जसं मी म्हटलं, की लघवीचा कंट्रोल नाही, संडासचा कंट्रोल नाही, हे आपल्याला हं, समजायला हं. वेळ लागतो. कारण साधारणपणे नैसर्गिकपणे लहान मुलांना 2.5 ते 3 वर्ष येतात संडास आणि लघवीचा कंट्रोल यायला. हो. पण एखादा मुलगा मेनिंगोमायोसिस घेऊन जन्माला असेल, तर त्याच्या वैद्यकीय तपासण्या ह्या तो वय वर्ष 1 म्हणजे 1 वर्षाचा व्हायच्या आतच सुरू जर केल्या, तर मग आपल्याला ह्या गोष्टींचा अंदाज लवकर येईल आणि त्याची ट्रीटमेंट सुरू करता येईल. हं, या हं. अनेक तऱ्हेच्या तपासण्या आहेत आणि अनेक तऱ्हेची ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. फक्त किती लवकर ह्याची निदान होतं, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्याच्या आपल्या चर्चेमध्ये आहे. बरोबर. डॉक्टर मेनिंगोमायलोसिस या आजाराविषयी अनेकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत, मिथ्स आहेत. तर ते गैरसमज कोणते आहेत आणि ते दूर करण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत? माझ्या मते सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे, की मेनिंगोमायोसिस घेऊन जेव्हा मूल जन्मतं म्हणजे पाठीवरती गाठ घेऊन, हं, तर हं. त्या गाठीचं ऑपरेशन झालं, की सगळं छान झालं असं लोकांना वाटतं आणि हं. हा एक फार मोठा गैरसमज आहे. कारण त्या ज्या नर्व्ह डॅमेज झालेल्या असतात, त्याचे परिणाम त्याच्यावर दूरगामी परिणाम त्याचे होतच असतात आणि ते चालूच राहतात. तर ते परिणाम काय नेमके झाले आहेत आणि त्याकरता ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, परंतु हं. ते कुठल्या तऱ्हेने ट्रीट करायला पाहिजे, हे आपल्याला अगोदरच वैद्यकीय तपासण्या करून त्याचं प्रॉपर इव्हॅल्युएशन करून करावं लागतं. म्हणून बरोबर. पाठीचं ऑपरेशन झालं आणि स्किन क्लोज झाली म्हणजे सगळं काही ठीक झालं, असं समजणं योग्य नाही. आणि जरी उपचार झाले, ऑपरेशन झालं तरी त्यानंतर रेग्युलर चेकअप घेणं असेल किंवा योग्य उपचार पद्धती असेल पुढील, जे औषधोपचार असेल ते देखील वेळेवर घेणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर जाता-जाता एक अगदी महत्त्वाचा प्रश्न, की जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, की मेनिंगोमायलोसिस या आजाराविषयी खूप कमी जणांना माहिती आहे. अनेकांनी हा शब्द आज पहिल्यांदा देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकला असेल. तर जाता-जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकाला, समाजाला काय संदेश द्याल? मला असं वाटतं, की सगळ्यात मोठा संदेश मला असा द्यावासा वाटेल, की मेनिंगोमायोसिस हे पाठीच्या मणक्याचा आजार आहे आणि ती गाठ घेऊन मुलं जन्मतात. त्यानंतर त्या गाठीचं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन झाल्यानंतर सगळं काही ठीक झालं असं म्हणता येणार नाही. परंतु त्यानंतर 1 वर्षाच्या आतच आपल्याला सगळ्या वैद्यकीय चाचण्या सुरू कराव्या लागतात. साधारणपणे याबद्दल जनतेमध्ये पुरेशी जागरूकता नाहीये. हो. त्यांना असं वाटतं, की मुलगा आता जरा मोठा झाला, की मग सगळ्या गोष्टी बऱ्या होतील. पण तशा बऱ्या होणार नाहीत. कारण योग्य वेळी त्या काही वेळेला किडनी डॅमेज होऊ शकतात आणि मग आमच्याकडे अनेक मुलं येतात, की किडनी डॅमेज झालेली आहे. वय वर्ष तिचं 18, 19, 20 झालेलं आहे. मग आता ट्रान्सप्लांट करण्याकडे दुसरा काही उपाय उरत नाही. तर मुख्य मला असं वाटतं, की समाजामध्ये ही एक जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे, की मेनिंगोमायोसिस मुलाच्या ऑपरेशन नंतर वर्षाच्या आतच त्याला योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, अशा ठिकाणी त्याला जाऊन त्याच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या योग्य वेळेला करायलाच पाहिजेत आणि त्याप्रमाणे उपचार पद्धती सुरू करायला पाहिजे. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला हा वाटतो, की हा सल्ला
त्या मुलांना योग्य वेळी मिळत नाही आणि मग ट्रीटमेंटला उशीर होतो आणि मग तो उशीर झाला की मग आपल्याला बऱ्याच वेळा अनेक कॉम्प्लिकेशन्सचा सामना करायला लागतो. डॉक्टर, मेनिंगोमायलोसिस हा आजार खूप दुर्मिळ आणि खूप गंभीर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची ट्रीटमेंटची स्वरूपता कशी आहे याविषयी काय सांगाल तुम्ही? ट्रीटमेंट जी आहे ती याच्यावर अवलंबून राहील, की मुलाची कुठल्या-कुठल्या प्रॉब्लेमने मुलगा आलेला आहे. हं, आता ज्या मुलांना ज्याचे पाय लुळे असतात आणि संवेदना गेलेली असते, हं, त्यांना आपण ऑक्युपेशनल थेरपी याखेरीज दुसरं काही करू शकत नाही. कारण ज्या ज्या नर्व्ह डॅमेज ज्या पर्मनंट झालेल्या असतात, त्या जवळ-जवळ कायमस्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्याला काही करू शकत नाही. पण ऑक्युपेशनल थेरपीमुळे त्यांची पुढचं अ, वाटचाल ठीक होऊ शकते. आता पुढचा प्रश्न आहे, की लघवी आणि संडासचं नियंत्रण. संडास नियंत्रण हे डाएट आणि औषधाने ठीक करता येतं. पण लघवीचं नियंत्रणाकरता अनेक तऱ्हेच्या टेस्ट करायला लागतात हं, हं. आणि ह्या टेस्ट अतिशय लवकरच्या वयातच कराव्या लागतात. म्हणजे मग पुढे होणारे आपले बाकीचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. कॉम्प्लिकेशन म्हणजे काय? तर एक तर लघवीचं लीकेज कंटिन्यूअस होत राहणं आणि त्यामुळे स्किनवर परिणाम होणं. ते त्याच्याकरता युरोडायनॅमिक्स नावाची एक टेस्ट आहे. ती टेस्ट खरं म्हणजे वर्षाच्या आतच केली पाहिजे. म्हणजे ब्लॅडरचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे ह्याचा आपल्याला नेमका अंदाज येतो आणि त्यावेळेला ट्रीटमेंट लगेच सुरू करता येते. ट्रीटमेंट कुठल्या-कुठल्या फॉर्ममध्ये आहे. तर त्या ट्रीटमेंटमध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे लघवीचं नियंत्रण कंट्रोल करणं आणि दुसरं म्हणजे किडनीला डॅमेज होऊ नये हे पाहणं. याकरता कधी-कधी मुलांची ब्लॅडर्स असतात ती अतिशय खराब असतात आणि ज्यामुळे किडनी डॅमेज लवकरच व्हायला लागते. अशा वेळेला आम्ही मग ब्लॅडरमध्ये इंजेक्शन्स देतो आणि ब्लॅडरची क्षमता वाढवायचा प्रयत्न करतो. तर त्याने जर झालं नाही, तर आम्हाला ब्लॅडरचं ऑपरेशन करून ब्लॅडरची कपॅसिटी वाढवायला लागते, की ज्यामुळे मग ब्लॅडरचं प्रेशर कमी होऊन ब्लॅडरचं नियंत्रणही वाढतं, त्याचबरोबर किडनीचा डॅमेज पोहोचू शकतो. तर अशी जवळ-जवळ मेनिंगोमायोसिसच्या एक 10% मुलांमध्ये आम्हाला हे ब्लॅडरचे ऑपरेशन्स करावे लागतात. ही ऑपरेशन्स अतिशय मेजर असतात, परंतु त्या मुलाच्या आयुष्यात फार मोठा फरक पडू शकतो. हं, आणि हा फरक असा म्हणजे पडतो, की की किडनी डॅमेज वाचू शकते आणि मग बरं. त्याच्यानंतर होणारे जे विकार आहेत, की ट्रान्सप्लांट हे ते, हे आपल्याला वाचवता येतं. पण या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. योग्य वेळी याची अवेलेबिलिटी आपण मान्य केली पाहिजे. योग्य वेळी त्याचे इलाज सुरू केले पाहिजे. आणि असं वाटतं, की समाजामध्ये हा जो जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे, की पाठीवर गाठ आलेली मुलं जे जन्माला येतात, त्यांचं एक ऑपरेशन करून भागत नाही. त्या लोकांना लवकरात लवकर सगळ्या गोष्टीची वैद्यकीय तपासण्या वेळेतच सुरू करायला लागतात आणि ही वेळेत सुरू करता न येणं ही आपल्या समाजाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर हं. ही जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि प्रायमरी केअर फिजिशियन म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्स या सगळ्या लोकांना हे माहिती पाहिजे, की हे लवकरात लवकर स्पेशालिटी सेंटरला पाठवून या तपासण्या चालू करून त्या ट्रीटमेंट्स त्यांच्या योग्य वेळी आपण जर इम्प्लिमेंट केल्या, तरच त्यांचं आयुष्य नॉर्मल होऊ शकतं. बरोबर. सर, जाता-जाता असे जे मुलं आहेत, ज्यांना मेनिंगोमायलोसिसचा त्रास आहे, त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? पालकांना हा संदेश मुख्यतः आहे, हं, की त्यांचं आयुष्य नॉर्मल होणं हे सहज शक्य आहे. हं, कधी जर त्यांची ट्रीटमेंट ही स्पेशालिस्ट सेंटरला योग्य वेळी सुरू झाली तर. आणि माझ्या मते योग्य वेळ हा आहे, की ऑपरेशन पाठीच्या गाठीचं ऑपरेशन झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत ती मुलं स्पेशालिटी सेंटरमध्ये आली पाहिजेत हं. आणि योग्य तपासण्या योग्य वेळी सुरू केल्या पाहिजेत. सर, कोणकोणत्या बरोबर. स्पेशालिटी या संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये इन्व्हॉल्व आहेत? पहिली गोष्ट म्हणजे मेनिंगोमायोसिसच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर न्यूरोसर्जन किंवा पेडियाट्रिक सर्जन हे पहिलं ऑपरेशन करतात. त्यानंतरची स्पेशालिटी हे मुलाच्या व्यंगावर अवलंबून आहे. तर हं, जास्त करून हे युरोलॉजिस्ट आणि किडनी स्पेशालिस्ट हे डॉक्टर अगोदर आले पाहिजेत पिक्चरमध्ये. हं, अ, त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये मुलाच्या ज्या हाडावर काही व्यंग असतील, तर ऑर्थोपेडिक सर्जन हं, त्याच्यामध्ये येऊ हं. शकतात. किंवा त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्याच्यामध्ये येतात बरं. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा त्याला सेक्स्युअल अ, गरजा निर्माण होतात, त्यावेळेस सेक्स्युअल काउन्सिलिंग करणं योग्य हं, वेळी हं, हे पण हं. आवश्यक असतं. नक्कीच. आणि हं, शेवटी सायकायट्रिस्टची थेरपी, मी सायकोथेरपी सुद्धा अवेलेबल असते, की ते मुलांवर जे काही स्ट्रेसेस असतात, ते हं, त्यांना हं. ते मान्य करून आणि ते 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 कमी करून त्यांना योग्य जीवन
मार्गदर्शन करण्यासाठी सायकॅट्रिस्टची गरज लागते. त्यामुळे नक्कीच हे डॉक्टर, सगळं आज तुम्ही स्पेशालिटीज झी 24 तास मध्ये आलात आणि प्रेक्षकांना मेनिंगोमायलोसिस या दुर्मिळ आणि गंभीर आजारावर योग्य मार्गदर्शन केलं, त्याविषयी तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.